हॅलो एव्हरीवन, आज आपण ही छान छोटीशी ठिपक्यांची रांगोळी बनवायला शिकूयात. अतिशय सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. त्यासाठी मला OHP शीट लागणार आहे. आधी OHP शीट आणि परमनंट मार्कर मी घेतला आहे. खालती मी स्क्वेअर काढून घेतले आहे. त्यावरती मी OHP शीट काढून फक्त थेंबवरती काढते आहेत. ठिपक्यांची रांगोळी आहे, सो ते ठिपके मला तिथे काढावे लागतील. मग मी हे ठिपके काढल्यानंतर बरोबर त्याला मी असं हे जॉईन करून घेते आहे. यासाठी आपल्याला फार काही खर्च येत नाही. अगदी 20-30 रुपयातच OHP शीट काहीतरी 10-12 रुपयाला मिळतं तुम्हाला. त्याच्यावरती रांगोळी आणि फॅब्रिक ग्लू किंवा फेविकॉल दोघांमधला एक तुम्ही कुठलाही वापरू शकतात बस. आणि परमनंट होते ही तयार. रेडीमेड रांगोळी असते, परमनंट म्हणता येणार नाही. जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस, पण छान होती ही तयार. दिसायला देखील खूप सुंदर दिसते. अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या इथे ही रांगोळी काढून घेतलेली आहे. स्केल मुद्दाम घेतली आहे सो दॅट माझं ते सरळच रेषेल म्हणून मी स्केल घेतलेली आहे. इथे रांगोळी तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्सची कुठली पण तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला फ्री हँड ड्रॉईंग काढायचं असेल तर तुम्ही ड्रॉईंग देखील करू शकतात. इकडे मी 11x11 ठिपके घेतले आहेत आणि अशा पद्धतीची मी रांगोळी काढून घेतली. आता मी ते फेविकॉल घेते आहे. फॅब्रिक ग्लू देखील चालतं, उलट फॅब्रिक त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकून मी मिक्स करते आहे. फॅब्रिक ग्लूला देखील तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. फेविकॉल घेतला तरी थोडंसं पाणी टाकायचं. फॅब्रिक ग्लूने पण पटकन लागतं, दोन्हीने पण लागतं. त्यात थोडं पाणी टाकून ते जरा हे करून घ्यायचं. आता हे मी एका पूर्ण याला ब्रश घेऊन हे फेविकॉल मी लावून घेतलं आहे. म्हणजे आता त्याच्याचवरती मी आपली रांगोळी जी असते ती रांगोळी टाकून घेतली आहे. सगळ्या बाजूने ती छानपैकी टाकून घेतली आहे. वरती मीठ भरली आहे ती. त्यामध्ये कलर हा भरला आहे पिंक कलरचा. आणि भरल्यानंतर मी वरती एक पेपर घेऊन 1-2 मिनटं गेल्यानंतर पेपर घेऊन मी वरनं फक्त ते दाब दिला. अगदी हळूच दाब द्या, खूप जोरात देऊ नका, नाही तर तो फेविकॉल ओला असेल तर तो बाहेर येईल. अशा पद्धतीने मी सगळे जे बाकीचे जे आहेत साईडचे कॉर्नर ते मी भरून घेते कलरने. ठिपक्यांच्या रांगोळी आम्ही लहान असताना खूप काढायचो. आमच्या वेळेस घरोघरी ठिपक्यांच्या रांगोळी काढली जायची आणि मजा यायची. तेव्हा सगळेच जणं काढत असायचे अंगणामध्ये किंवा वाड्यामध्ये, घराच्या बाहेर. आता मी ही सगळ्या बाजूने हा पिंक कलर जो आहे तो भरून घेतलेला आहे. आणि मी परत हे सावकाशीने दाबून घेते आहे. खूप दाब काही देऊ नका, नाहीतर बघा असा कलर निघतो दाब थोडासा जास्त झाला तर. आणि ते ओलं आहे, थोडंसं कोरडं 5 मिनटं होऊ द्यायचं. त्यानंतर हळूचकन हा रंग घ्यायचा आणि हा मी परत झटकून घेते आहे. आता बघा एका ह्याच्यामध्ये थोडंसं राहिलं आहे. इकडे जिथे राहिलं आहे तिथे थोडंसं वाळल्यानंतर, थोडंसं वाळू देत त्याला, एक 5 मिनटं 10 मिनटं जाऊ देत. आणि वरची रांगोळी वाळल्यानंतर आपण परत एक सेकंड लेअर आपण देतो आहे. जर रांगोळी वाळली नसेल तर ती रांगोळी तुमच्या ब्रशला लागेल. म्हणून रांगोळी थोडीशी वाळू देत आणि वाळल्यानंतर आपण सेकंड कोटिंग करायचं आहे. परत त्याच पद्धतीने आपण याला सेकंड कोटिंग केलं आहे. दुसरं परत एक लेअर आपण देतो आहे त्याच्यावरती. असं चारी बाजूला मी देऊन घेतलेलं आहे. मध्ये जो कलर लागला होता तो सगळा कलर मी काढून घेतला आहे, कारण आता मध्ये मला दुसरा कलर द्यायचा आहे. तशाच पद्धतीने जसं आपण कॉर्नरला गेलो होतो त्याच पद्धतीने आता मी असं सगळीकडे
फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लू तो लावून घेणार आहे. फॅब्रिक ग्लू घ्या, फेविकॉल घ्या, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याचा तुम्ही वापर करा. आता ती कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येईलच की पाणी अगदीच कमी कमी टाका पहिले, सो तुमच्या ते लक्षात येईल की किती घ्यायचं आहे. एक्झॅक्ट माप काही सांगता येणार नाही, पण ते येतं लक्षात. फार काही त्याच्यात मोठा विषय असा नाही येतो. डायरेक्ट लावला फॅब्रिक ग्लू तरी चालेल, पण तो अगदीच घट्ट होईल आणि तो पसरणारही नाही. त्यासाठी थोडंसं पाणी टाकावं लागतं पसरण्यासाठी. आता मी इथे जांभळा कलर इथे भरून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या बाजूला जांभळा कलर हा याच कॉर्नरला इथे देऊन घेत आहे. परत मी ते तसंच ओलं आहे म्हणून मी हे बोटाने दाब दिलेलं आहे, पण बोटाने दाब न देता पेपरनेच थोडंसं कोरडं झालं की हळूचकन पेपरने दाब देऊन घ्या. मी हा टिश्यू पेपर घेतला आहे. फेविकॉल थोडं माझ्याकडनं जास्त झाला होता म्हणून टिश्यू पेपर घेतला. या पद्धतीने मी सगळीकडे हा कलर देऊन घेतला आहे. आता सगळीकडचा कलर, आता मध्ये येलो घेतला, सगळ्या बाजूचा कलर मी हा देऊन घेतलेला आहे. झाली माझी रांगोळी तयार झाली आहे ऑलमोस्ट. आता मला फक्त बॉर्डर करावी लागणार आहे. बॉर्डरसाठी मी इथे कलर घेतला आहे व्हाईट कलर घेऊन मी त्याला पोस्टर कलर नाही घेतलेला आहे, फॅब्रिक कलर घेतलेला आहे. फॅब्रिक कलरने मी छान व्यवस्थिशीर तिथे बॉर्डर करून घेते आहे. बस झाली आपली रांगोळी तयार. फक्त तुम्ही 2-3 कलरची टिप आहे ही. 2-3 कलरची जेव्हा बनवत असाल तेव्हा एक कलर पूर्ण सुकल्याशिवाय तुम्ही दुसरा कलर टाकू नका. हीच एवढी टिप आहे. बघा सुंदर दिसते की नाही, आणि अगदी झटकीपट तयार होते. नक्की करून बघा ही अशी रांगोळी. आता गुढीपाडवा पण जवळ येतो आहे. गुढीपाडव्याला पण तुम्हाला छान दिसतील. गुढीपाडव्याला समोर आणि अगदी वेगवेगळी डिझाईन होईल. आता ह्या बाजूनी जे आलेलं आहे हे दुसरं जे OHP अननेसेसरी OHP शीट आहे हे मी कात्रीने कट करून घेते साईडचं पूर्ण. झालं, कट करून झाल्यावरती माझी रांगोळी तयार झालेली आहे. दिसायलाही ही सुंदर दिली. बघा आता मी ती उभे पकडून दाखवते तुम्हाला. उभं पकडल्यावरती तुमच्या लक्षात येईल ही रांगोळी खाली पडत नाही. जमिनीवरती टाकून दाखवली कशी पण बघा मागच्या बाजूने ही अशी दिसते आणि खूप सुंदर दिसते ती समोरून. अगदी थँक्यू. नक्की करून बघा.